तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून रामदास आठवले यांच्या नावाची घोषणा झाली आहे। सध्या आपल्यासोबत रामदास आठवले आहेत। तुमच्या आज नावाची पुन्हा एकदा राज्यसभेसाठी घोषणा झाली आहे, काय सांगाल? तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही संधी मिळालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे। माझ्या पाठीमागे जे कार्यकर्ते माझे आहे त्या कार्यकर्त्यांचा फार मोठा मला सपोर्ट आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या अजेंड्याला मी सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे। देशभर फिरून मी त्यांची भूमिका सातत्यानं लोकांसमोर मांडलेली आहे। त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। जर मला राज्यसभा मिळाली नसती तर कदाचित मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता, पण नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। अमित शहा साहेबांनी त्याला पूर्णपणे मला राज्यसभेवर आणण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर राजनाथ सिंग साहेब आहेत, नितीन नवीनजी जे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, BL संतोषजी आहेत आणि सर्वात जास्त जो प्रयत्न केलेला आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी माझ्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा नेता म्हणून किंवा MP म्हणून मी त्या ठिकाणी अनेक लोकांचे प्रश्न मांडणार आहे, अनेक विषयांवरती मी बोलणारे आहे आणि देशाच्या विकासामध्ये नरेंद्र मोदींचा फार मोठा वाटा आहे। त्यामुळं त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन देशातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे मला इथं संधी मिळालेली आहे। मी लोकसभेमध्ये 3 वेळेला होतो आणि आता राज्यसभेमध्ये सुद्धा मला तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे। त्याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेब आणि सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पण आठवले साहेब, कुठेतरी आपल्या नावाची शाश्वता नव्हती, कुठेतरी चाचपणी चालू होती। आपण काल मुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती, त्या भेटीनंतर काही झालंय आणि तुमचं नाव आलंय? नाही, माझं नाव जे आहे तर माझं नाव चर्चेमध्ये होतं। म्हणजे माझ्या नावाच्या संबंधामध्ये काही अडचण अजिबात नव्हती। मी केलेल्या कामाच्या संबंधातली माहिती नरेंद्र मोदी साहेबांना होती आणि त्यामुळं मध्यंतरी थोडी चर्चा अशी होती की म्हणजे राज्यसभेवर मला आणायचं की मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आणायचं अशा पद्धतीचा एक प्रश्न होता। पण मी तर सांगितलं की मला महाराष्ट्रामध्ये मी एकदा मंत्री होतो आणि मला देशामध्ये माझा पक्ष बांधायचा आहे। देशभरामध्ये नरेंद्र मोदींचं व्हिजन मला लोकांसमोर ठेवायचं आहे आणि देशाच्या विकासासाठी मला काम करायचं असेल तर मला महाराष्ट्रामध्ये अडकून चालणार नाही। मी देशामध्ये आलो तर महाराष्ट्र तर आहेच आहे, महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवरती मी काम करणार आहे। त्यामुळं काय तशी अडचण अजिबात नव्हती। पण मला आता सकाळी अमित भाईंचा फोन आला की आपलं नाव आम्ही नक्की करतो आहोत आणि नरेंद्र मोदींच्याबद्दल मला विश्वास होता की ते नक्की माझ्या नावाचा विचार करणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याने यासाठी प्रयत्न केलेला होता। काल मी त्यांना आता सांगितलं होतं की माझ्या जनतेची, सगळ्या देशातल्या जनतेची इच्छा आहे की मी राज्यसभेवर येणं अत्यंत आवश्यक आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात मी राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं देवेंद्रजींच्याही प्रयत्नामुळं मला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। पण राजकीय वर्तुळात तर चर्चा होती की आपला कुठेतरी पत्ता कट होतोय की भारतीय, शेवटी ही जी राज्यसभा आहे ती भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधून आपल्याला मिळतीये। त्यामुळे अशी चर्चा होती की यावेळी भारतीय जनता पार्टी आपल्याला उमेदवारी देणार नाही किंवा दुसऱ्या त्यांच्याच पक्षामधल्या कुठल्या तरी एका नेत्याला ते संधी देऊ शकतील, अशी चर्चा होती। नाही, चर्चा असेल पण शेवटी निर्णय जो आहे तो निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला जातो। त्या ठिकाणी BJPची कोर कमिटी आहे, नरेंद्र मोदीजी आहेत, अमित शहा आहेत, राजनाथ सिंगजी आहेत आणि नितीन नवीनजी आहेत आणि BL संतोषजी आहेत। तर हे सगळ्या बाबींचा विचार करून ही संधी कोणाला देणं आवश्यक आहे या संबंधामध्ये गंभीरपणे चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये माझ्या नावाची चर्चा झाली आणि मला या वेळेला जर मला राज्यसभा मिळाली नाही तर मला मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला असता माझ्या मंत्रिपदाचा। त्यामुळं तो एक संदेश जो आहे तो संदेश काय देशभर चांगला काय गेला नसता आणि त्यामुळे शेवटी हा विचार त्यांनी केलेला आहे। मला राज्यामध्ये इंटरेस्ट असेल तर इथं कॅबिनेट मंत्रिपद देण्याची त्यांची तयारी होती
आणि काल देवेंद्रजींचा आग्रह होता की तुम्ही इथे या, पण मी त्यांना सांगितलं की मी इथे येऊन मला माझा पक्ष बांधता येणार नाही. मी फक्त राज्यामध्ये येऊन नरेंद्र मोदींची भूमिका मला देशभर मांडता येणार नाही. त्यामुळे मला राज्यसभा मिळावी हा आग्रह मी त्यांच्यासमोर केलेला होता. आणि त्यांच्या प्रयत्नामुळंही मला वाटतं की सृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि मला रिपब्लिकन पक्ष म्हणून ती जागा दिलेली आहे. बीजेपीच्या कोट्यामध्ये 4 जागा ऑलरेडी निवडून येणाऱ्या आहेतच आहेत. त्याच्यामधली एक जागा रिपब्लिकन पक्षाला गेलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रात महायुतीबरोबर आणि देशामध्ये NDA सोबत आहे हे सगळ्या देशाने आता पाहिलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी साहेब आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आठवले साहेब, महायुतीकडून सातत्याने आपल्या पक्षावर अन्याय होत होता. महानगरपालिकेच्या वेळेस पण आपल्याला काही जागा सोडल्या नव्हत्या. त्यासोबत विधान परिषदेची देखील त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही देऊ, पण अजून देखील ते काही होताना दिसत नाहीये. आता पण तुमची राज्यसभा जाहीर केली आहे भारतीय जनता पार्टीने. आपली जी नाराजी होती ती आता दूर झाली आणि आपण नाराजी व्यक्त केली होती. हा तरी आम्ही नाराजी व्यक्त केलेली होती. आता रिपब्लिकन पक्षाला एक MLC पद आहे, एक 2 महामंडळाची अध्यक्षपदं आहेत, काय उपाध्यक्षपदं आहेत, काय महामंडळाची सदस्यपदं आहेत आणि ते देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. काही ना नाराजी आहे. आता आमच्यावर अन्याय होतो, अन्याय सहन करण्याची आम्हाला सवय आहे. परंतु अन्याय जरी झालेला असला तरी त्यामधल्या काही अडचणींचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे आणि एकदम अशा पद्धतीचा काहीतरी निर्णय घेऊन समाजाचं आणि पक्षाचं नुकसान करणं योग्य नाही. आणि त्यामुळं काही वेळेला 2 पावलं मागे येण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं पण आता मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी दिलेली जी आश्वासनं आहेत ती आश्वासनं नक्की मी पाळीन आणि रिपब्लिकन पक्षाला विधान परिषद आहे, त्यानंतर महामंडळाचे अध्यक्षपद आहे, सगळं देण्याचा मी प्रयत्न करेन असं काल सुद्धा त्यांनी मला सांगितलेलं आहे. काल आपले ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली त्यावेळेस काय नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं? त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की एक त्यांच्यामध्ये ही चर्चा झालेली होती व मी इथं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये यावं आणि कॅबिनेट मंत्रीपद देण्याची त्यांची तयारी होती. पण मी त्यांना सुचवलेलं आहे मी दिल्लीमध्ये ठीक आहे, जर आपल्याला मंत्रिपद आपल्याला राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आग्रह करत होते की तुम्ही राज्यात या, म्हणजे राज्यात असं म्हणत होते. पण मी त्यांना तर सांगितलं की मी काय राज्यामध्ये येणार नाही आहे. मला हा प्रस्ताव 2014 मध्ये आलेला होता. जेवढेला 2014 मोदी साहेब प्रधानमंत्री झाले होते तेवढ्याला पहिल्यांदा काय मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नव्हतं. 2 वर्षानंतर मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या आलो होतो. त्यावेळेला असा प्रस्ताव होता की मी राज्यामध्ये यावं, चांगलं खातं आपल्याला देऊ असे ते म्हणाले होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की बाबा मी राज्यामध्ये मंत्री होतो 5 वर्ष आणि मला दिल्लीमध्येच राहणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर RPIचा कधी मंत्री झाला नाही, त्यामुळं केंद्रामध्येच मला मंत्रिपद मिळालं पाहिजे हा माझा आग्रह होता. आणि त्या पद्धतीनं मला आता जे राज्यसभा मिळालेली आहे आणि त्यामुळं माझ्या मंत्रिपदाला कसली आता अडचण राहणार नाही आहे. त्यामुळे मी चांगलं काम करीन असा मला विश्वास आहे. त्यापेक्षा शेवटचं काही कवितेतून तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करणार आहात? म्हणजे आता नरेंद्र मोदीजींनी आणि या सर्वच नेत्यांनी मला दिलेली आहे राज्यसभा, त्यामुळं मला आता काम करण्याची मिळालेली आहे मुभा. आता मी गावागावात जाऊन घेणार आहे सभा, कारण मला मिळालेली आहे राज्यसभा. हे होते आपल्यासोबत रामदास आठवले ज्यांना नुकतीच राज्यसभा आता जाहीर झाली आहे आणि यापुढे देखील ते कशा प्रकारे पक्षाचं काम करणार आहेत आणि त्याचसोबत भारतीय जनता पार्टीचे देखील विचार हे गावागावात पोहोचणार आहेत हे सध्या त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.